तर जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये भाजपची विजयी घोडदौड ही कायम राहणार अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। लाडक्या बहिणी भाजपसोबत आहेत हे आजच्या निकालातून दिसून येईल असंही त्यांनी म्हटलंय। आपल्यासोबत राज्यमंत्री पंकज भोयर आहे। आज 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीचे निकाल येणार आहे। भाजपचा विजयी घोडदौड कायम राहील का? आत्ता काही दिवसाआधी आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि मोठ्या प्रमाणावर यश त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालं। कारण भारतीय जनता पार्टी ही विकासाचं कामं त्या ठिकाणी करत असते आणि हा राज्यातल्या जनतेला देखील विकास हाच हवा, तो शहरी भागाचा असो किंवा ग्रामीण भागाचा असो। ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर विकासाचे कामं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारच्या वतीनं करण्यात आले। त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या निवडणुकांमध्ये म्हणजे आज लागणाऱ्या निवडणुकांच्या निकालामध्ये देखील भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश मिळेल। काय वाटतं, कोणत्या आधारावर मतदार परत तुमच्या बाजूला उभं राहील असं वाटतं? आपण बघितलं की मागच्या काही वर्षापासून आपल्या राज्यातला शेतकरी हा मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अटकलेला होता। ह्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्याकरता मोठ्या प्रमाणावर पॅकेज त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलं। त्याच पद्धतीनं लाडकी बहीण योजना जो विरोधकांनी अफवा उडवली ती की हा फक्त निवडणुकीचा स्टंट आहे, निवडणुकीनंतर बंद करण्यात येईल, परंतु आमच्या महिला भगिनींना सक्षमीकरण करण्याकरता लाडकी बहीण योजना ही सतत सुरू असून त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर महिलांचा कल हा भारतीय जनता पार्टीच्या दिशेने राहील। आजच्या निकालातनं कुठेतरी अजितदादांना एक श्रद्धांजली दिली जाईल। अजितदादा पवार सारखा एक कर्मठ नेता दुर्दैवी अपघात निधनामध्ये महाराष्ट्राने या ठिकाणी गमाविलेला आहे आणि त्यांचं कार्य बघता त्या ठिकाणी महाराष्ट्रातील ग्रामीण जनता देखील मोठ्या प्रमाणावर ही त्या ठिकाणी त्यांना मतदान करून श्रद्धांजली अर्पण करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।